जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील DR हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन साजरा। नंदुरबार येथील श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूल येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका योगिता साळी, प्रमुख वक्त्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक रेखा गिरासे, तसेच मुख्याध्यापक मोहन अहिरराव, उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक संजय सैंदाणे व हेमंत खैरनार हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली। त्यानंतर शाळेतील महिला शिक्षिका सुनीता बागुल, दीपाली भदाणे, कमल चौरे, शीतल जोशी, कविता भांडारी, मनीषा साळी, भाविशा खेडकर, जयश्री पाटील, माधुरी माळी या सर्व महिला शिक्षिकांचा तसेच बचत गटाच्या महिला कल्पना पाटील, कल्पना तांबोळी, प्रमिला पाटील, सरला परदेशी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या रेखा गोसावी यांनी आई ही आपला पहिला गुरु आहे, तिचा सन्मान करावा। महिला सर्वच क्षेत्रात कार्यरत असून जगातील प्रत्येक क्षेत्रात त्यांनी प्रगती केली असल्याचे सांगितले व परिसरातील नारीचा सन्मान केला म्हणजेच महिला दिन साजरा झाला असे नमूद केले। अध्यक्षीय समारोपात योगिता साळी यांनी नारी सशक्तीकरण व शिक्षणाबद्दल तसेच महिलांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजे व स्वसंरक्षणार्थ कौशल्य विकसित करायला हवे। महिला प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र प्रगती करत उंच भरारी घेत आहेत, तसेच महिलांशी बोलताना नेहमी नम्रतेने बोलावे असे मोलाचे मार्गदर्शन केले। विद्यार्थी मनोगतातून रघुराज परदेशी, सर्वेश माहेश्वरी, वेदांत गढरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर सोहम गवळी व प्रणव शिरसाट यांनी आईचे महत्त्व सुंदर अशा गीतातून सादर केले। महिला शिक्षिकांमधून जयश्री पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच शाळेतील संगीत शिक्षिका भाविशा खेडकर यांनी पुढचे पाऊल हे गीत सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे, प्रास्ताविक भरत पेंढारकर, मान्यवरांचा परिचय व सत्कार तर आभार जगदीश बच्छाव, आभार तुषार नांद्रे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आदरणीय मुख्याध्यापक सरांचे आभार आणि सगळ्यांचे आभार व्यक्त करत आपली आई हिच्यापासूनच आपल्याला मार्गदर्शनाची सुरुवात झालेली असते। प्रथम गुरु ही आपली आईच असते। प्रत्येक आईचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी पुढे जावं आणि तुमच्या जन्मापासून म्हणजे तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हापासून जर तुम्ही मोठे म्हणजे तुम्ही मोठे होता, तिचा जो संघर्ष असतो अतिशय भयानक असतो। तुम्हाला जन्म देताना सुद्धा तिला एवढा यातना झालेला असतात खूप की तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही। त्यांच्या कर्तृत्वाला सन्मान करावा, त्यांच्या समाजात समान हक्क व संधी मिळावी, त्यांना याच्या जागरूकता निर्माण करावी। आपल्या जीवनात महिलांचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। आपल्या जीवनात आई, बहीण, शिक्षिका, मैत्रीण अशा अनेक प्रकारच्या महिला आपल्याला मार्गदर्शन करत असतात। आई आपल्या मुलाला चांगले वळण, चांगले संस्कार लावण्यासाठी ती खूप त्याग करत असते। म्हणून बाळाचे पहिले गुरु म्हणजे आई असे म्हटले जाते। महिला आहे कोणत्याही महिलांनी आपल्या देशासाठी खूप प्रचंड काम केलेले आहे। ज्येष्ठ शिक्षिका सौ वाया साळी मॅडम, कार्यक्रमास उपस्थित प्रमुख अतिथी श्रीमती रेखा नवलसिंग गिरासे, वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबार, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ML अहिरराव, उपमुख्याध्यापक श्री श्रीराम जीवन मना तेरे रूप अनेक यहाँ हर रूप से जीवन मना। आपण 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत। त्या निमित्ताने सगळ्या महिलांच्या गौरवांचा दिवस। हा दिवस सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा विविध कामगिरीची ओळख करून देणारा हा दिवस। हा दिवस स्त्री पुरुष समानता दिवस म्हणूनही ओळखला जातो। महिला समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। त्या आई, बहीण, मुलगी, पती इत्यादी आधार नात्यांमध्ये सर्व मैत्रिणी। त्याचप्रमाणे वास्तविक महिला दिन उद्या आहे, पण तरी सुद्धा ज्यांनी आमच्यासाठी हा इतका छान
कार्यक्रम याचं संयोजन केलं ते उत्सव समितीचे प्रमुख श्री लांडे सर, सर्व सहकारी बंधू आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र. महिला दिन उद्या आहे. सोशल मीडियावर खूप तेव्हापासूनच वेगवेगळ्या पोस्ट आणि वेगवेगळे पॉडकास्ट सुरू आहे. एक पोस्ट मी वाचली, जरा गमतीशीर आहे आणि म्हणजे छान वाटलं मला खरी आल्या. तर असं होतं, नुसताच शुभेच्छांचा वर्षाव, तू अशी तू तशी म्हणत नाही कोणी, जाऊ नको आज चुलीपाशी. बघा, तुम्हाला जर शक्य असेल ना उद्या तुम्ही नक्की म्हणा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सांगते, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की महिला दिन आहे ना, मग काय तो मुलींचा महिलांचा, आम्ही तर मुलगी आहोत, मग आमचं काय ह्याच्यात आणि आम्हाला कशासाठी. महिला दिन तर आता तुमच्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीच उद्याचे नागरिक आहात, तुम्हीच उद्याचे तरुण आहात. तर एक तुम्हाला मी छोटीशी गोष्ट सांगते, काय करायचं. उद्या महिला दिन आहे ना, उद्या आपल्या आईला, तुमची ताई असेल, काकू असेल, बहीण असेल, तिला आहे ना सकाळी पहिले महिला दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या. आणि मग नंतर आईला, काकूला सांगायचं, आण बाई का मी काम करतो, आण मी थोडं झाडून घेतो, भांडी लावायची आहेत का मी लावून देतो, आज नाही खेळायला जात, आण तुला थोडीशी मदत करतो. आईला मदत करा. फक्त महिला दिनाच्या दिवशी असं नाही, नेहमीच केली पाहिजे, पण उद्या खास बोलून बघा, तरी खुश होईल आई. हाँ, बोल के तो देखो. माहिती तुम्हाला, बायका आहे ना, लहान लहान गोष्टीमध्ये त्यांचा आनंद असतो. छोट्या छोट्या गोष्टी खुश होतात बायका, लहान लहान गोष्टी असतात. बघा मुलांना, आता काळ बदलत चाललेला आहे. मी मागे पण एकदा सांगितलं होतं की आता असं काहीच नाही राहिलेलं, हे मुलींचं काम, हे मुलांचं काम, असं तर काहीच नाही राहिलेलं. आता सगळं समसमान दृष्टीने चालू आहे. एकदा मी असं सांगितलं होतं, मला त्यात एकदम आठवलं की काळ इतका बदलला आहे की आता मुलींनी कराटे आणि मुलांना पराठे शिकावे लागते. काळाची गरज आहे ते. थोडं तरी आपल्याला हे सगळं सोडून, ही चाकोरी सोडून आपल्याला आता तिथून पुढे जावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एकच सांगायचं आहे मला की काय करा तुम्ही, की बघा कुठलीही बाई असू दे, कुठलीही बाई, ती अगदी म्हणजे एखादी सामान्य गृहिणी असेल किंवा चार घरची धुणी भांडी करणारी असेल किंवा मग एकदम हाय प्रोफाईल उच्च पदस्थ एखादी अधिकारी असेल, कुठलीही बाई असेल, ती ना काही गोष्टी विसरून जाते किंवा येते. पण लक्षात ठेवा मित्रांनो, पण ज्याने तिला सन्मान दिला, ज्याने तिला आदराने वागवलं, अशा पुरुषाला बाई कधीच विसरत नाही. स्त्रीच देत असते. नेतृत्व म्हणून समाजाला योग्य दिशाही देऊन समाज बांधणीचा भक्कम असा पाया स्त्रीच घालत असते. आज या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी शालेय प्रशासन आणि सर्व सहकारी शिक्षक वृंद यांनी घेतलेला हा पुढाकार खरंच परस्पर सहकार्यातून खरोखर कौतुकास्पद असा हा आणि अभिमानास्पद असा हा क्षण आज घडून आलेला आहे. आज हा सन्मान आणि अविस्मरणीय क्षण आम्हा सर्वांना दिला, त्याबद्दल आम्ही सदैव आपले ऋणी राहू. स्त्री शक्तीचा सन्मान करून दिला, आदर अपार, मनापासून वाटतो आज आनंद आणि अभिमान फार. या सुंदर सन्मानासाठी सर्वांना मनपूर्वक आभार. धन्यवाद. हसते रहा, आयुष्य मिळो सारे हे तुला, खूप मोठी हो माझी नारी, तुझे हात भिडू दे आभाळा, माय जिजाऊ सावित्री हो, माय जिजाऊ सावित्री झाशीची राणी हो. ती अगदी तुमची आई, काकू, बहीण किंवा तुमच्या वर्गातली मैत्रीण असेल, कुणी असेल, नंतर पुढे जाता तुमची एखादी सहकारी असेल. चुकीचा शब्द नाही. आदराने बोला, सन्मानाने बोला, ती पण तुमच्याशी तेवढ्याच आदराने वागेल. पुनश्च एकदा महिला दिनाच्या माझ्या सगळ्या भगिनींना शुभेच्छा देते. तुमची पण आई, ताई ज्या घरी आहेत त्यांना देखील शुभेच्छा. आणि शालेय प्रशासनाने आज आमचा जो सन्मान केला, खूप खूप धन्यवाद. ममता के आंचल में पला, तेरी
पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माँ ओ मेरी माँ, माँ मैं तेरा लाडला, तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं। करूं तेरे सिवा तू ही बता क्या जिंदगी मेरी, मैं तो तेरे सपनों के रंग में ढला। तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माँ ओ मेरी माँ मैं तेरा। 1931 रोजी झाला. अगदी 9 वर्षातच त्यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झालं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले नगरातच शिक्षण देऊन सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी पुण्यात भिडेवाड्यात पहिली स्त्री शाळा सुरू केली. धन्यवाद. एकाच जन्मी जण फिरुनी नवे जन्मेल मी, फिरुनी नवे जन्मेल मी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा. भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी नार्तता, ना बंधनेवा नाही गुलामी. भीती अनामी विसरेन मी, लहरेन मी, बहरेन मी, लहरेन मी, बहरेन मी. शिशिरातुनी उगवेन मी, एकाच जन्मी जण फिरुनी नवे जन्मेल मी, फिरुनी नवे जन्मेल मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील उमेजल्या वाचून. माझ्या मनीचे गुजल्या जाळून वाहणाऱ्या गाण्यातून. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुलतील उमेजल्या वाचून. माझ्या मनीचे गुजल्या जाळून वाहणाऱ्या गाण्यातून. हरवेन मी, हरवेन मी, हरवेन मी, हरवेन मी. तरीही पुन्हा लाभेन मी, एकाच जन्मी जण फिरुनी नवे जन्मेल मी, फिरुनी नवे जन्मेल मी, फिरुनी नवे जन्मेल मी. तिच्यामध्ये दिसते मले तवा मारी माय, तवा मारी माय. अमरून वासराले चाटते जवा गाय. तिच्यामध्ये दिसते मले तवा मारी माय, तवा मारी माय. पण काट्या जायला माय जायला मी, पायात नसे वाहन साधी इथे अनवाणी. पण काट्या जायला माय जायला मी,
नको गाईमध्ये पोटभर खाय तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय पंपरून वासराले चाटते जवा गाय तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन बस झालं शिक्षणाचं घेऊ दे हाती रुग्ण बाप महा रोज लावे मायच्या माग टुमन बस झालं शिक्षणाचं घेऊ दे हाती रुग्ण शिकून शानी शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय हंबरून वासराले चाटते जवा गाय तिच्यामध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय हंबरून वासराले